शिवगण म्हणतात, म्हणजे महादेवाचे जे काही सेवक असतात त्याला शिवगण म्हणतात. त्यापैकी दुसरा एक भाग असतो मृत्यूच्या नंतर जे काही निर्माण होतं त्यापैकी जी देवाची सेवा करत असतात त्याला भूतगण म्हणतात. आणि अशा सगळ्या गणांचा अधिपती तो गणपती. आणि या संपूर्ण भूत प्रेत पिशाच्य किंवा जे असतात त्यांचा जो राजा असतो त्याला वेताळ महाराज म्हणतात. ओके. पण म्हणजे भूत प्रेत वगैरे सगळं हे असतं का? संपूर्ण सात्विक आहे. हॅलो, हे सगळं असतं. आहे आहे 100% आहे. आणि आत्ताही असतात. आहेत आहेत. आणि तुमचा कधी सामना झालाय का सर? सांगतो. तर त्या ठिकाणी आता फक्त याच्यामध्ये थोडंसं आहे ना, तिथं ते विषयांतर होतं की माझा 2004 साली कोल्हापूरवरून सिंधुदुर्गला माझी बदली झाली होती. आणि बदली झाल्यानंतर तिथं माझी पहिली भेट झाली ती वेताळ महाराजांची झाली. म्हणजे डायरेक्ट सिंधुदुर्ग मध्ये डायरेक्ट सिंधुदुर्ग मध्ये एक स्थान डायरेक्ट जे एक देवस्थान आहे तिथं त्या ठिकाणी मी गेलो होतो. आणि त्या ठिकाणी आता काय आहे की सगळ्या देवदेवतांची म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बोली भाषा आपल्याला कळते काय. आणि त्याच्यामुळं त्यांना मी नमस्कार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची वाट आम्ही गेले 9 महिने बघत होतो. वेताळ महाराजांनी सांगितलं? वेताळ महाराजांनी बोलले 9 महिने आम्ही वाट बघत होतो. कारण मी 9 महिने सिंधुदुर्गला बदली नको म्हणून मी रजेवरती होतो. त्यामुळं काय आहे. आणि दुसरी गोष्ट आज तुम्हाला सांगतो की मनुष्य सध्या दुःखी जो आहे, आज जगामध्ये अशी कोणती तरी वस्तू आहे का किंवा जागा आहे का की ज्या ठिकाणी कोणीच कधीही मेलेलं नाही असं? बरोबर आहे. आज तुम्ही आपण आहे ना वास्तुशास्त्राचा विचार करतो, आपण हे करत असताना अनेक काही बॉडीज आपल्याला त्या वास्तूच्या ह्याच्यामध्ये उत्खननामध्ये मिळतात. बरोबर आहे. बरोबर आहे. मग त्यापासून जर दूर व्हायचं असेल, हे सगळे दोष सायंटिफिक दृष्टिकोनातून कितीही करण्याचा प्रयत्न केला ते दूर होतात किंवा नाही याकरिता यांचं जे आधिपत्य जे आहे ते वेताळ महाराजांच्याकडे असतं.